पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये शालेय परीक्षेच्या निकालावरून एका पित्यानं तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे। देऊळगाव राजे इथल्या हडगळे वस्तीमधली ही धक्कादायक अशी घटना आहे। शांताराम चव्हाण असे या आरोपीचं नाव आहे। या मुलीचा भाऊ चौथीमध्ये शिकतो आणि त्याचा शाळेमध्ये पहिला नंबर आला, तर इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या या चिमुकलीचा दुसरा नंबर आला होता। त्यामुळे वडिलांच्या भीतीनं तिने आपल्या निकालामध्ये खाडाखोड केली होती। याच रागामधून दारूच्या नशेत असलेल्या पित्यानं त्या मुलीवरच्या गळ्यावरती आणि हातावर झाडं तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटरनं वार केलेत। एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीनं मुलीचा मृतदेह साडीमध्ये गुंडाळून पेटवून दिला। पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। तर प्रकरणी यातील जो वडील आहे शांताराम दुर्योधन चव्हाण 33 वर्षे आणि त्यांची जी आता त्यांच्यासोबत एक त्याची लेडीज चिंगू शिंदबाद भोसले या दोघांना आपण ह्या सदर प्रकरणी अटक केलेला आहे। शांतारामने सदर मुलीला त्याला मारहाण करून तिला जाळलेला आहे आणि त्याची जी आता ठेवलेली जी पत्नी आहे चिंगू शिंदबाद भोसले हिने पोलीस स्टेशनला एवढी गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा कसलीही कुठली माहिती न दिल्यामुळे ह्या दोघांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आपण ह्या दोघांना अटक केलेला आहे। तर या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। भावाच्या मार्कशीटवरती खाडाखोड केली याचा राग बापाला अनावर झाला आणि थेट बापानं 9 वर्षाच्या मुलीवरती लाकडं कापायची मशीन चालवली आणि तिची निर्घृण हत्या केली। ही घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील हनुमान वस्तीवरती घडलेली आहे आणि एवढ्यावरच बाप थांबला नाही, तर त्याची माहिती कुणाला मिळू नये म्हणून थेट मुलीचा मृतदेह गुंडाळला आणि घरच पेटवून दिलं। ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले आणि पोलिसांनी जे आहे ते त्या बापाला अटक केलेली आहे। ते शांताराम चव्हाण असं 33 वर्षीय इसमाचं नाव आहे। भावाच्या गुणपत्रिकेमध्ये बहिणीनं खाडाखोड केली, त्यानंतर त्याची माहिती वडिलाला मिळाली, वडिलांना राग अनावर झाला आणि त्यानंतर जे आहे ते वडिलांनी लाकडं कापायची मशीन तिच्या गळ्यावरती हातावरती चालवली, त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही माहिती कुणालाही कळू नये म्हणून बापानं थेट तिचा मृतदेह गुंडाळला आणि या माळरानावरच्या घराघर जे आहे ते पेटवून दिलं। याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी या ठिकाणी येत वडिलाला जे आहे ते अटक केली। त्याच्यानंतर जी महिला त्याच्यासोबत राहत होती त्या महिलेला देखील अटक केलेली आहे। गुणपत्रिकेमध्ये खाडाखोड केली याचा राग डोक्यात गेला आणि त्यानंतर ही हत्या करण्यात आली। यानंतर जे आहे या ठिकाणी संतापाची लाट जी आहे ती या ठिकाणी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, देऊळगाव राजे, दौंड।